साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हटलं जातं। आणि दत्तात्रयांनी 24 गुरु केले होते आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रातील गुरु सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करत असतात। वैद्यकीय क्षेत्रातील या तालुक्यातील अनेकांची गुरु म्हणून आम्हा सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे डॉक्टर प्रदीप भाऊसाहेबजी कुटे या शहराच्या आरोग्य विभागात भर टाकणार त्यांचं कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर कार्यरत आहे। आणि आज ही संधी शासनानं जी या हॉस्पिटलला दिली त्याबद्दल या हॉस्पिटलचे सर्व सर्वात डॉक्टर प्रदीपजी कुटे सर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण शब्दांकित करावं। एसआयसी विभागाचं उद्घाटन तालुक्याचे आपले कार्यसम्राट आणि जयंतीला आमदार अमर यांच्या हस्ते आज संपन्न झालेलं आहे। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर एसआयसी विभागासाठी आपण अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो, परंतु प्रोसिजर जी असते या दिवशी किचकट होती आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या मदतीनं तसेच अमोल भाऊंनी मदत केल्यानंतर एसआयसी विभाग आपल्या इथे आता कार्यरत झालेला आहे। खरं तर अमोल सांगायला जास्त बोलायला नाही पाहिजे, कारण तालुक्याची जी काही म्हणजे सगळी सर्वसामान्यांची जी नाळ आहे ती ओळखून त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम करत आलेले आहे आणि अनेक जे काही कामं आहेत ते आता मार्गी लागत आहे। हॉस्पिटलमध्ये एसआयसी विभागात चालू झाल्यानंतर जी एसआयसी कर्मचाऱ्यांची होणारी जी पिळवणूक होती किंवा मग त्यांना जे काही रिबर्समेंट वगैरे क्लेम करावं लागत होती ते आता त्यांना त्यातून मुक्तता मिळणार आहे आणि आपण इथे कॅशलेस सुविधा एसआयसीच्या सर्व धारकांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील पुरवणार आहोत। आणि जे काही त्यांना म्हणजे गुजर असेल सिंगर असेल किंवा नाशिक असेल इतर ठिकाणी जाऊन त्यांना कॅशलेसच्या जे रिबर्समेंटच्या फाईल्स देणं त्यानंतर त्याचे डॉक्युमेंट्स पूर्तता करणं ही अतिशय किचकट प्रक्रिया होती आणि त्यातूनच आता आपला एसआयसी विभाग पूर्णपणे कार्यरत झालेला आहे। थोड्या दिवसामध्ये एसआयसीचं पॉलिक्लिनिक जे आहे ते देखील आता चालू होणार आहे आणि एसआयसीचं पॉलिक्लिनिक हे देखील आपण होण्याच्या प्रयत्नानेच काही कामगारांना मिळालेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा न्याय आहे, कारण आताच आम्ही काही सर शुक्ला यांच्यासोबत चर्चा करत होतो, त्यांनी सांगितलं की प्रत्येक जे युनिट असते त्या युनिटमधून एसआयसीची ही कपात होत असते आणि ह्या रुग्णांना किंवा त्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना जर तो फायदा होणार नसेल तर एसआयसीचं जे काही कटिंग होतं यातून खरं तर त्यांना तो फायदा व्हायला पाहिजे तो मिळत नव्हता। परंतु आता आपल्याला आपण कोणत्या सहकार्याने एसआयसी विभाग आपल्याला कार्यरत झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण या सर्व कामगार वर्गाची एक सेवा करण्याची संधी आम्हाला आता प्राप्त झालेली आहे। खरं तर आपल्या हॉस्पिटलची स्थापना ही 2010ला तिथं भोसले याच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून हे हॉस्पिटल उभं राहिलं। त्यानंतर आपण सुरुवातीपासून रुग्णांना अतिशय चांगल्या माफक दरामध्ये उत्कृष्ट दराची सेवा द्यावी। आपले जे काही ग्रामीण भागाचे रुग्ण आहेत या रुग्णांना एक चांगल्या प्रकारची दर्शनीय सुविधा इथं उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत होतो। त्याच्याच अंतर्गत आपण नंतर जी काही राजीव गांधी जयंती आरोग्य योजना चालू झाली ती आपण चालू केली, त्यानंतर हॉस्पिटलला कॅशलेस मेडिक्लेम विभाग देखील चालू केले आणि त्याच्यानंतर विविध हॉस्पिटलचे जे विभाग आहेत जसे डायलिसिस विभाग असेल, आयसीयू असेल किंवा आपलं ऑपरेशन थिएटर असेल, त्यानंतर आता नव्याने चालू झालेला कार्डियक विभाग असेल आणि योजनांच्या बाबतीत पण जी काही प्रधानमंत्री आरोग्य योजना असेल या सगळ्या योजना ज्या आहेत आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये राबवत असतो, त्याच्यामुळं अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो। तसेच आता एसआयसी रुग्ण देखील या आपल्या इथे फायदा घेणार आहे आणि मी पुन्हा एकदा सर्व जे उपस्थित आहेत विविध जे सगळे युनिट आहेत जसे की याचे असतील किंवा मग डेलीचे असतील कंपनी उद्योग समूहाचे असतील, तसेच आता अतुल गुंज यांचं देखील आगमन स्टेजवरती झालेलं आहे आणि PCHSच्या मार्फत जे काही आपण सुविधा करतो संदीप भाऊ यांचं देखील आपल्याला नेहमी सहकार्य लाभत असतं। त्याचप्रमाणे सर्व ज्यांनी आपल्या वेळात वेळ काढून हॉस्पिटलला आले आणि जी काही आपल्या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद। दररोजची ओपीडी असेल, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर कोणी आहेत त्यांचाही सन्मान आजच्या दिवशी होतो आहे। दादासाहेब सन्मान कुठे यांना विनंती की कुठे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त
कर्मचारी वर्गाला खरं तर आरोग्य या ठिकाणी करतात. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राहणार गुंजळवाडी मी काय भाषणात एवढा पाहिलंच नाही, पण आज गुरुदिन म्हणून ओळखल्या जाणारा मी काही काळ इतका आजारी होतो. गुरु कोणाला म्हणावा तर डॉक्टर लोकांना गुरु म्हणावा. देव तर आहेच, पण खरंच डॉक्टर लोक मी त्या डॉक्टरच्या पाया पडून बाहेर निघालो. आज या प्रदीप कुट्याने एवढा व्यवस्थित कार्यक्रम केले त्या गुरुच्या दिवशीच आज कार्यक्रम ठेवणारा आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब इथं आले. अहो तुम्हाला सांगतो मी गुंजवाडीचा आहे, आमदार झाल्यापासून पाऊसही भरपूर पडतोय आणि आपल्या संगमनेर तालुक्याला आता ते लोक सांगत आहे दुष्काळ, पण आपला आमदार झाल्यापासून आपल्या संगमनेर तालुक्याला कुठलीच अडचण येऊन नाही राहिली. आता खरी पाण्याची अडचण होती. तुम्हाला सांगतो कॅनलचं एवढं पाणी आहे, यायला मुलाखत करेल, पण आमदार खताळ झाल्यापासून पण इतकं पाणी झालं गुंजवाडी, वेगळं सुखेवाडी या भागात एवढं पाणी. मी आज प्रदीप कुटेंना शुभेच्छा देतो गुंजवाडीच्या वतीनं. धन्यवाद. यांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचा सन्मान आणि त्यांचे बंधू दादासाहेब कुटे यांचा सन्मान करून या उपक्रमाच्या निमित्तानं भावी वाटचालीच्या शुभेच्छा. या तालुक्याचे शहराचे प्रथम नागरिक म्हणून कार्यसम्राट आमदार या ठिकाणी दिलेला आहे. जाजू साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो. डॉक्टर प्रदीपजी कुटे एक चांगलं त्यांनी सेवा देण्याचं काम अनेक वर्षापासून त्या हायस्कूलच्या माध्यमातून करतात. अनेक वर्ष मी भरभर आमच्या सुकरी खाद्यपदार्थ जलभरणमध्ये अनेक वर्ष आम्ही कार्यरत होतो. तरी भाऊनी दादाला असेल, डॉक्टरांना असेल, एक सामाजिक काम असेल, राजकीय काम असेल, यात त्यांनी हे काम चालू असेल तर त्याला ओढून घेतलेलं आहे. मी संघटन सामाजिक संघटना आयदाबाई नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी सरकार क्षेत्राच्या वतीनं सुकरी खाद्यपदार्थ सर्व संस्थांच्या वतीनं आदरणीय तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या वतीनं त्या हॉस्पिटलला भावी सगळी शुभेच्छा देतो आणि थांबतो. या सर्वांना शासनाच्या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे जिल्हा प्रदीर्घ हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटरमध्ये ESCIC आरोग्य योजनेचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर प्रदीप कुटे, डॉक्टर सोनाली कुटे, आमचे पाहुणे पण आहेत. ते आम्ही बऱ्याच कामात सामाजिक कामांबरोबर असं सुटेवाडी केशवराव जाधव, वागचौरे साहेब, ताजनेताई, गुंडताई, उपस्थित आमचे चुलते पाहुणे सगळे, आता संभाजी मामा, प्रवीण शेठ, रावसाहेब काका, गणेश, विजय अण्णा बाबा, आमचे सगळेच पाहुणे, गणेश रांडोळे सगळे उपस्थित आहेत. गेन बाबा, रमेश, तर सगळ्यांचं नावोल्लेख शक्य नाही, पण या योजनेचं जे आहे ते उद्घाटन संपूर्ण झालेले आहे. आणि ही योजना आदरणीय विखे साहेब आणि अमोलभाऊंनी हॉस्पिटलला दिलेली आहे. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे विखे साहेबांचं बऱ्याच वेळेस सहकार्य असायचं. सुरुवातीला पण जी योजना एक दिली होती, राजीव गांधी नाव होतं त्यावेळेस, त्यानंतर तिचं महात्मा फुले जन आरोग्य योजना असं नाव झालं होतं, ती पण विखे साहेबांनी त्यावेळेस आम्हाला दिली होती. असे अनेक म्हणजे त्यांचे आभार या निमित्ताने मानले पाहिजेत. आज या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे. कुठे हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमचे वडील तीर्थराव बोरसे कुटे यांनी आज अनेक सामाजिक कामं केलेली आहे. आणि त्याबरोबर आमचे बंधू ज्यावेळेस डॉक्टर झाले त्यावेळेस वेगवेगळं हॉस्पिटल त्यांच्या संकल्पनेतून उभं राहिलं. आणि डॉक्टर प्रदीप कुटे आणि डॉक्टर सोनाली कुटेंनी हे हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं. अनेक माणसांना त्यावेळेस अनेक म्हणजे माणसं म्हणण्यापेक्षा जे आपले हे असतात रुग्णांची सेवा केली, अनेकांना मदतीचा हात दिला. या माध्यमातून एक वेगळं सामाजिक काम आपण करायची इच्छा असते तर डॉक्टर झाल्यावर हे करता येतं.
हे पण त्यांनी त्यातून दाखवून दिलेलं आहे आणि रुग्णांचा अतिशय विश्वास आहे डॉक्टरवर. डॉक्टर एकदा बोलले का रुग्ण अर्धे तसेच बरे होतात अनुभव, म्हणजे खरं आहे बरं काही. त्यानंतर माझं स्वतःचं हिप रिप्लेसमेंट इथं झालेलं आहे. हा, तर यांना अलाउड नसतं, ते म्हणायचे आपण मुंबईला करू. म्हटलं करत असले इथं करा, नाही तर मग चाललो घरी. सांगितलं पाहिजे. त्याचं कारण असं होतं का भाऊजाई अॅनेस्थेशिस्ट आहे आणि अॅनेस्थेशिया देण्यात त्यांचा जो हात आहे एवढा सॉफ्ट आहे. अॅनेस्थेशिया देताना मला काय टाकलं होते काय म्हणतात त्या टाकली ती पण कळली नाही. ती फार रिस्की असते. यांना जास्त टेन्शन आलं कारण मला इंजेक्शन मारायचं म्हटलं की ते जायचं इंजेक्शन तरी घ्यायचं. सांगायचं म्हटलं तर एक म्हणजे त्यावेळेस पाटील सरांनी ऑपरेट केलं होतं आणि शेजारी एक हिप रिप्लेसमेंट चालू होतं. ते डॉक्टर सहज आले म्हणे आज डॉक्टरांच्या घरचे सगळे बाहेर दिसतात, काय भानगड आहे. मला म्हणजे झोपा तुम्ही जेवढे चक्रा शेतीत मारत नसते तेवढ्या मॅडम इथे अॅनेस्थेशिया देतात म्हणे, तुम्हाला कळणार पण नाही म्हणे. म्हणजे एक वेगळा अनुभव सांगितला. माझं पण हिप रिप्लेसमेंट आणि किडनी स्टोनचं ऑपरेशन इथं झालेलं आहे, कळलं नाही काहीच. असं एक वेगळं हॉस्पिटल इथं चालवलं जातं आणि अनेक रुग्णांची डॉक्टरांवर श्रद्धा आहे. श्रद्धा अशीच राहावी, असेच प्रेम तुमच्या सगळ्यांचं राहावं ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. कुठे हॉस्पिटल येथे ESICचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला आहे. यासाठी उपस्थित असलेले कुठे हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीपजी कुठे, डॉक्टर सोनाली ताई कुठे, दादाभाऊ कुठे, सचिन कुठे, गीताताई कुंड, जाधव, रवींद्र सातपुते, प्रवीणजी रेड्डी, सुनील गागरे, अण्णासाहेब थोरात, संभाजी गुंजा, उपस्थित सर्वच डॉक्टर साहेबांचे नातेवाईक आहे, मित्रपरिवार आहे, त्यांच्यावर विशेष प्रेम करणारे आणि त्यांना जसं संभाजीरावांनी सांगितलं त्यांना गुरु मानणारे. आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक चांगला ESICच्या माध्यमातून जी शासनाची भूमिका आहे, रुग्णांना न्याय मिळाला पाहिजे, रुग्णांना उपचार मिळाले पाहिजे, रुग्ण ही सेवा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीने आज सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर दवाखान्याच्या बाबतीत असं खर्च केलेला आपण बघत असतो. शासनाने प्रत्येक वेळेस प्रयत्न केलाय. ESIC असेल, आता बांधकाम कामगारांची सुद्धा आपल्या संगमनेरमध्ये मोठी संख्या झाली. लवकरच डॉक्टरांच्या इथं ते सुद्धा परवानगी मिळून ते सुद्धा सुरू होईल. ESICच्या माध्यमातून मालकांनी उद्योग समूहात कामगारांची मोठी संख्या आहे. प्रत्येक बाबतीमध्ये आज ज्या पद्धतीने नाशिकला, नगरला, सिन्नर सारख्या ठिकाणी जाऊन डॉक्टरांनी सांगितलं पॉलिसी संदर्भात अडचणी येत होत्या, तर निश्चित आता आपल्या संगमनेरमध्येच ती सुविधा मिळाल्यामुळं या अडचणी प्रश्न आपले या पूर्वी कालावधीमध्ये राहतील असं मला वाटत नाही आणि त्याचं निराकरण कुठे हॉस्पिटल इथं होईल. कारण आता मी सुद्धा आमदार झाल्यानंतर त्याच्या आधी कुठे हॉस्पिटलला खूप कमी येत होतो, परंतु आमदार झाल्यानंतर बरेचसे पेशंट कुठल्या गावचा असला, संगमनेर तालुक्याचा असो, आठवड्याचा असो, याचा पहिला फोन असतो पेशंट कुठं हॉस्पिटलला आहे, बिल कमी करायचंय. आणि डॉक्टर सुद्धा त्यांची सगळी टीम जी आहे ती सुद्धा रुग्णांना एक आपुलकीने, दादासाहेबांनी सांगितलं का डॉक्टरांकडे एक कला आहे, साक्षात धन्वंतरीचा त्यांना आशीर्वाद आहे. त्यामुळं एक रुग्ण त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर तो 50% तिथेच बरा होतो, हा अनुभव बऱ्याच जणांनी सांगितला. त्यामुळे खरंच एक ज्या पद्धतीने आपण म्हणतो का रुग्ण सेवा हीच खरी सेवा आहे, त्याच्याकडे व्यवसाय म्हणून न बघता सेवा म्हणून बघण्याची जी आज गरज होती, डॉक्टर कुठे व त्यांची सर्व टीम याच्याकडे रुग्ण सेवा म्हणून बघता याचा एक आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आहे. त्यामुळं ज्या सुविधा यापूर्वी आपण बघितलं, आता संगमनेरमध्ये स्पर्धा झाली, बाहेर तर लोक थोडं चुकीचं बोलत असतात, त्यांच्या बाबतीत संगमनेरच्या वाईट अनुभव प्रत्येक ठिकाणी येत असतो. परंतु माझी तर विनंती आहे डॉक्टर साहेब, तुम्हाला सुद्धा
सेवांच्या बाबतीत तर चांगलंच आहे. म्हणा रुग्णालय म्हणा याच्याकडे लोक खूप आशेने बघत असतात, कारण त्यांना त्यावेळेस एखादी परिस्थिती निर्माण होते, ऍक्सिडेंट झालेला माणूस सुद्धा डॉक्टरचा भाव होतो. आपल्याकडून चांगली रुग्णांची सेवा या पुढील कालावधीत घडत राहू. ज्या ज्या योजना आपल्याला मिळाल्या त्या योजनेच्या माध्यमातून निश्चित एक पारदर्शी काम आपल्या हॉस्पिटलमध्ये होईल याची मला खात्री आहे, कारण लोक खूप विश्वास ठेवतात आणि या विश्वासाला कुठे तडा जाईल असं मला वाटत नाही. आत्ताच मी तिथं हे केल्यानंतर मला वाटतं रात्री बिबट्याने हल्ला झालाय, पेशंट कुठे संगमनेरमध्ये बिबट्याने हल्ला झाला तर कुठे हॉस्पिटलला पहिला आणलं जातं आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून सुविधा दिल्या जातात. पुन्हा डॉक्टर आपल्या ESICच्या कार्याला आपल्याला आपल्या सर्व माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद.